हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुळदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, अधिक मास या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत, व्रताचरण पाहणार आहोत। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायला आणि ऐकावा। मित्रांनो, अधिक मास कालगणनेचा एक प्रकार आहे। सूर्यवर्षामध्ये 365 दिवस असतात, तर चंद्रवर्षामध्ये 354 दिवस असतात। तर हा जो 11 दिवसाचा फरक यामध्ये पडतो, तर 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची सोय भगवंतांनी केलेली आहे, ज्याला आपण अधिक मास म्हणतो। तर मराठी मासातला हा अधिक मास येत असतो। यावर्षी ज्येष्ठ मास जो आहे हा दोनदा आलेला आहे, म्हणजे अधिक मास सुरुवातीला पहिला आणि नंतर तोच निज मूळ मास जो आहे ज्येष्ठ तो आलेला आहे। तर अधिक मास आणि निज ज्येष्ठ मास, अधिक ज्येष्ठ मास, निज ज्येष्ठ मास। तर या अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपात आपल्याला काही व्रताचे आचरण करायला सांगितलेले आहे। जर पुण्य आपल्या नावे आपल्याला जमा करायचे असेल तर ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो। यामध्ये भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण, राधाकृष्ण आणि ब्राह्मण देवता आणि आपले जावई, मुलीसह जावई, तर हे प्रमुख उद्देश यामध्ये आहेत मित्रांनो। यांना धरून आपल्याला हे व्रताचरण करायचं आहे। तर यामध्ये पहिलं व्रत मी या ठिकाणी आपणास सांगत आहे की जे काही आपण व्रत कराल सुरुवातीला, त्याचा संकल्प मात्र आपल्याला सोडायचा आहे। संकल्प सोडून जर आपण करत असाल तर पुढील वाटचाल योग्य राहणार आहे, अन्यथा त्याचा काही आपल्या व्रताचरणाचा दानधर्माचा उपयोग होणार नाही, राहणार नाही। आणि ते व्रत आचरल्यानंतर शेवटी विप्रभोजन व दान देऊन चतुर्दशी आणि अमावस्येला आपल्याला उद्यापन करायचे। ह्या 2च दिवशी करायचं आहे, इतर दिवशी नाही मित्रांनो। तर यामध्ये पहिला नियम आता आपण पाहूया। महिनाभर रोज एकदाच जेवायचं आहे। शेवटी उद्यापनात एक मेहून जेवायला बोलवावे व त्याला यथाशक्ती पक्वान्न भोजन दक्षिणेसह दान द्यावे। दुसरा नियम, महिनाभर दिवसांना जेवता रात्रीच्या पहिल्या प्रहरात जेवावे, उद्यापन वरील प्रमाणेच करावे। महिनाभर रोज मूठभर तांदूळ किंवा गहू किंवा कोणतेही धान्य बाजूस काढून ठेवावे। महिन्याच्या शेवटी ते धान्य सुपात किंवा धातूच्या पात्रात ठेवून त्यात द्रव्य, दक्षिणा व सुपारी, नारळ ठेवून ती योग्य मनुष्यास व गरजवंतास दान करावे मित्रांनो। चौथा नियम, महिनाभर रोज ह्या पुस्तिकेतील ओविरूप कथा वाचावी। 5 पुस्तिका इतरांना या मासामध्ये दान द्याव्यात, सवाष्ण स्त्रियांना। ही पुस्तिका म्हणजे अधिक मासाची महात्म्य यामध्ये सांगितलेलं आहे। हे आपल्याला पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होते मित्रांनो, 5-10 रुपयामध्ये। 5वा नियम असा, महिनाभर देवापाशी तेलाचा किंवा तुपाचा दिवा सतत तेवत ठेवायचा आहे। नवरात्राप्रमाणे ठेवतो आपण त्याप्रमाणे। तर शेवटी तो दिवा दान द्यायचा आहे। यथाशक्ती तूप दान करायचं आहे, तेल दान करायचं आहे। तुपाचा दिवा लावणाऱ्याने तो दिवा व दूध शेवटी दान करायचे आहे। आणि दिवा हा तांब्याचा असेल तर उत्तम सांगितलेला आहे, तो निदान 5 ग्रॅम वजनाचा असावा। जास्तीत जास्त वजन असेल तर आपले पुण्य तेवढे वाढणार आहे मित्रांनो। याला आपण नंदादीप, आनंददीप किंवा अखंडदीप असेही या नावाने ओळखत आहोत मित्रांनो। 6वा नियम, काहीही न मागता कोणी काही देईल तेवढेच पण पवित्र असलेले अन्न खाऊन राहावे। शेवटी यथाशक्ती सुवर्णदान करावे। फलाहारच 7वा नियम, फलाहारच फक्त करायचा, फळे किंवा त्याचा रसच आपल्याला घ्यायचा आहे, अन्न ग्रहण करायचे नाही। शेवटी फळे दान द्यायची आहेत। 8वा नियम, उठणे अंगाला लावून रोज स्नान करणे, दही वा दूध दान द्यायचे आहे। 9वा नियम, महिनाभर रोज जमिनीवर झोपायचं आहे। शेवटी उशी, चादर आणि पांघरूण यासह आपल्याला शय्या देखील दान करायची आहे मित्रांनो।
महिनाभर पानावर 10वा नियम, महिनाभर पानावर जेवावे. शेवटी ब्राह्मणाला तूप साखरयुक्त भोजन घालायचे आहे. 11वा नियम, मौन व्रत धारण करणे. घंटा, सोने, तीळ दान देऊन दाम्पत्य भोजन घालायचे आहे. 12वा नियम, केस आणि नखे काढायचे नाहीत. हे जर पूर्ण केलं आपण तर शेवटी आपल्याला आरसा दान करायचा आहे. 13वा नियम, महिनाभर अनवाणी राहायचं आहे. पादत्राणांचे दान किंवा तदर्थी द्रव्य दान करायचे आहे. 14वा नियम, महिनाभर मीठ न खायचे आहे, मीठ खायचे नाही. शेवटी गोरस, उसाचा रस, फळांचे रस दान करायचे आहे. 15वा नियम, एक दिवस उपवास, दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे. असे महिनाभर करायचे. शेवटी वस्त्र, 8 पात्रे किंवा 8 कुंभ किंवा छत्री, पादत्राण किंवा 30 मोदक दान करायचे आहेत. 16वा नियम, रोज फक्त एकच धान्य शिजवलेले जे आहे ते घ्यायचे आहे. एकांना भक्षण करायचे. शेवटी ते धान्य 30 मुठी दान देणे किंवा एक दाम्पत्य भोजन घालायचे आहे. 17वा नियम, 33 अनारसे काशाच्या डब्यात, काशाच्या, स्टीलच्या वगैरे नाही मित्रांनो. आणि अनारसेच, त्या ठिकाणी बत्ताशे वगैरे अशा काही वस्तू वापरल्या जातात ते नाही. 33 अनारसे काशाच्या डब्यात घालून तो डबा 7 दोऱ्यांनी, म्हणजे हे 7 दोरे गुंडाळायचे. ते हे 7 जन्माचं प्रतीक आहे. ब्राह्मणाला किंवा जामाताला ते आपल्याला दान करायचं जावयाला. 18वा नियम, हविषान्नच फक्त सेवन करायचे आहे. तर हविषान्न म्हणजे काय की गहू, तांदूळ, साखर, मूग, जव, तीळ, वाटाणे, देवभात, ब्राह्मी, आले, मुळा, काकडी, केळी, सैंधव मीठ, समुद्राचे मीठ, दही, तूप, दूध लोण्यासह, ताक, फणस, आंबा, हिरडा, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, सुपारी, आवळे, गुळाशिवाय इतर उसाचे पदार्थ, तेलात न तळलेले पदार्थ हे हविषान्न पदार्थ मानतात. शेवटी दाम्पत्य भोजन आपल्याला द्यायचं आहे. या महिन्यात सामिष अन्न, दूषित, शिळे वा आंबलेले, खराब झालेले अन्न खाऊ नये मित्रांनो. मांस, मध, कांजी, चवळ्या, मोहऱ्या, मादक पदार्थ, द्विदल पदार्थ, किळस येणारे पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य करायचे. 20वा नियम, सोयर सुतक असेल तरी शुद्धान्न भक्षणाचा किंवा अन्य व्रतांचा भंग करू नये. फक्त देवपूजा वर्ज्य करावी मित्रांनो. म्हणजे व्रत केले तरी चालतील, फक्त देवपूजा करायची नाही, हे लक्षात घ्या. 21वा नियम, कांदा, लसूण, नागरमोथा, छत्री, गाजर, देठी, शेवगा निषिद्ध अन्न मानायचे, म्हणजे हे ग्रहण करायचे नाहीत. 22वा नियम, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत नियम ठरवून क्रमाने पुढीलपैकी एक पदार्थ वर्ज्य करायचा आहे. कोहळा, वांगी, मुळे, बेलफळ, कलिंगड, आवळे, नारळ, दुध्या भोपळा, लाल भोपळा, पडवळ, बोर, मोठी वांगी, मायाळू, शिंगाडे, कमळ. नंतर यथाशक्ती हे पदार्थ ब्राह्मणास दान द्यायचे आहेत. यथाशक्ती सर्व व्रते करायची आहेत मित्रांनो. मित्रांनो 23वा नियम असा आहे, चौरंगावर कलश स्थापना पूर्ण पात्रात करायची. त्या पात्रामध्ये राधाकृष्णाच्या धातूच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. आपल्या देवघरातील असेल तर उत्तम, अन्यथा आपल्याला नवीन आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पुरोहिताकडून आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे. रोज यथाविधी षोडोपचार पूजा करायची आहे. या व्रताचे उद्यापन पंचकलश स्थापना करून शास्त्रोक्त षोडोपचार पूजा करून व यथाशक्ती 33 ब्राह्मण दाम्पत्य देवतां जेवण देऊन तसेच राधाकृष्ण प्रीत्यर्थ तुपाच्या 108 आहुतीसह हवन करायचे आहे. या व्रतासाठी वैष्णव ब्राह्मण पुरोहित बोलावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी आपल्याला पूर्ण करायचा आहे मित्रांनो. तर हे अवघड व्रत आहे, मोठं, सर्वात मोठं व्रत आहे. 24वा नियम असा आहे की पुरुषोत्तम मासाचे महात्म्य वाचावे किंवा श्रवण करावे. श्रीमद भागवत पारायण करावे. श्रीधर कृत हरिविजय पोथी वाचावी किंवा ऐकावी. शेवटी तो ग्रंथ ब्राह्मणास दान द्यावा. यथाशक्ती विष्णू मंदिरात जाऊन 25वा शेवटचा नियम असा आहे, यथाशक्ती विष्णू मंदिरात जाऊन रोज देवदर्शन घ्यावे. देशातील विष्णू स्थानांच्या व तीर्थाच्या यात्रा कराव्यात शक्य असेल तर या अधिक मासामध्ये. आणि त्यानंतर घरी आल्यावर यथाशक्ती आपल्याला अन्नदान करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे व्रताचरण आपल्याला करायचे संकल्प सोडून आणि शेवटी दानधर्म करायचा आहे शिवरात्री आणि अमावस्येच्या दिवशी मित्रांनो.
तर जे शक्य असतील त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे व्रताचरणाचा, आणि जे अशक्य व्रत आहे त्याचाही व्हिडिओ आहे. तर यातील आपल्याला शक्य असलेले व्रत आपण अवश्य विचारात घ्यावे आणि आपल्या नावे पुण्य जमा करण्याची संधी ही सोडू नये मित्रांनो. भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण यांच्या चरणी आपली ही धार्मिक सेवा अर्पण करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. यामध्ये जे काही जोडपे दाखवलेत हे नवदाम्पत्य आहेत मित्रांनो, जावई आणि मुलगी. यामध्ये कुठेही आपल्याला ब्राह्मण देवता दिसत नाही आहे किंवा या कुटुंबाने ब्राह्मण देवतेला या ठिकाणी ग्राह्य धरलेला नाही. तर ही थोडीशी उणीव या व्रतामध्ये राहते मित्रांनो, कारण जावयापेक्षा पण ब्राह्मण देवता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला जर आपण वगळून ही कर्मकांड करत असाल तर त्यामध्ये न्यूनता निर्माण होणार आहे, होत आहे, झालेली आहे. हरकत नाही, तरी देखील जावयाला आपण जे काही मान सन्मान केले आहेत, शेवटी काय आपण म्हणतो की जावयाला किती दिले तरी कमीच आहे मित्रांनो. ते आपणच आपल्याला देत आहोत अशातला हा प्रकार आहे. ब्राह्मण देवता कसा वेगळा पडतो, कारण पुरसूक्तामध्ये म्हटलेलं की ब्राह्मण देवता जी आहे ही भगवंताचे मुख आहे आणि प्रत्यक्ष तो देवता आहे, म्हणून आपण त्याला ब्राह्मण देवता म्हणतो. त्याला जर आपण मान देत नसाल तर या कुठल्याही व्रताचे म्हणा कर्मकांडाचे म्हणा फळ मिळणे मुश्किल असते मित्रांनो. हरकत नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अधिक मासासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.